संपूर्ण आपल्या सगळ्या आता वयात येणाऱ्या मुलींना संदेश द्यायचा आहे. आज आपल्या कोळीवाड्यातली अशी प्रकरण आहेत की एखादी मुलगी आहे की त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर लाखो रुपयांची एफडी करून ठेवलेली आहे आणि नंतर काय होतं, पण ते कुठल्या तरी मुलाच्या प्रेमात पडतात आणि मग सगळं ते आईवडिलांचा पण संताप होतो. जेव्हा तुम्ही लग्न झाल्यानंतर तुम्ही मुलांचे पालक व्हाल ना, तेव्हा तुम्हाला आईवडिलांच्या फिलिंग्स काय आहेत ना त्या कळतील. नमस्कार मित्रांनो, बोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर. आज माझी मुलगी उरूचा 10वा वाढदिवस, म्हणजे 8व्या वर्षी तिने अर्नाळा किल्ला पोहून पार करून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं. पण आजच्या वाढदिवसानिमित्त आमच्या घरातल्या काही मुली, म्हणजे अगदी कोळीवाड्यात ज्यांच्या घरी मी हक्काने जातो अशा घरातल्या टीनेजर्स मुली, म्हणजे आता खऱ्या अर्थानं आपण जे म्हणतो की 16वं वरीस धोक्याचं, आणि जेव्हा हे 16वं वरीस धोक्याचं असतं तेव्हा आपण आपल्या मुलांशी संवाद साधणं गरजेचं असतं. मित्रांनो, कधी कधी म्हणजे आज जेव्हा आता मी स्वतः पोलीस दलात असल्यामुळे काही अशी प्रकरणं हाताळलेली आहेत. काही मुली कॉलेजला जाणाऱ्या किंवा चांगले कपडे घालण्यासाठी असतील किंवा महागडे फोन घेण्यासाठी वाईट मार्गालाही जातात. हा वाईट मार्ग म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे, जर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आमच्याच घरातल्या मुलींसोबत साधलेला संवाद नक्कीच तुमच्या घरात पण उपयुक्त ठरणार आहे. आणि हा उपयुक्त संवाद पाहायचा असेल तर आता चॅनलवर बघाच तुम्ही. 10वा वाढदिवस, आणि म्हणजे ही सगळी वाढदिवस संकल्पना वगैरे, केक वगैरे, ही पाश्चात्य संस्कृती मला तरी नाही कधी गेलं, पण सगळं पाश्चात्यांचं अनुकरण करत असताना म्हणजे आपल्या सनातन पद्धती पण जपल्या पाहिजेत. ह्या सगळ्या आमच्या कोळीवाड्यातील सगळ्या आमच्या ह्या घरच्या मुली आहेत की तुम्ही दसऱ्याच्या माध्यमातून वगैरे त्यांना व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, किंवा गणपतीचे जे काही व्हिडिओ आले की जेव्हा आपलं विसर्जन झालं किंवा घरी आलात होता तेव्हा तुम्ही त्यांना पाहिलं असेल. म्हणजे आज त्यांना बोलवण्यामागे देखील माझा उद्देश आहे, कारण आज त्यांची मी शाळा घेणार आहे. आणि उरूला मी सांगितलं होतं की तुझा 10वा वाढदिवस, म्हणजे तिला एक टास्क दिला होता मी, जर तुला संपूर्ण रामरक्षा स्तोत्र आलं तरच तुझा वाढदिवस साजरा करणार. तर तसं तिचं ते झालेलं आहे. मी आता ते बोलून दाखवायचं नाही, तो नंतर आपण कधीतरी पार्ट, पण आता ते ओवाळून घेतील. आणि मला त्यांच्यासोबत काय बोलायचं आहे, कारण मला संपूर्ण आपल्या सगळ्या आता वयात येणाऱ्या मुलींना संदेश द्यायचा आहे. आता मी माझ्या मुलीला जे काही सांगतो ते तिला पटत नाही, कारण तिचा बाप रोज तिच्या बरोबर असतो. ते कसं म्हणतात की कान सोनारानेच टोचावे लागतात. बाहेरच्यांनी सांगितलं तर आपल्याला ते जास्त कळतं. आणि तुम्ही सगळ्या आल्यानंतर म्हणजे आकाशात पक्ष्यांचा थवा उडतो, त्याचं लॉजिक माहिती आहे का तुम्हाला? तो त्रिकोणी उडतो, तर तो उडतो म्हणजे त्याच्यामध्ये एक ताकद क्रिएट होते, पण एखादा बाहेर राहिला तर तो भर कटतो. म्हणजे सगळ्यांना एकत्र सांगितल्यानंतर तुमच्यामध्ये काहीतरी बदल होईल हे मला अपेक्षित आहे. आणि तुम्ही सगळ्या घरच्या मुली आहेत, म्हणजे हा व्हिडिओ सगळ्यांनी बघावा पूर्ण, ही माझी अपेक्षा आहे. तर आधी पहिला आपण केक कापून घेऊया. मेणबत्ती तर नाही आहे, कारण आपली सनातन धर्म काय सांगतो आपल्याला, आपण दिवे उजळवतो, आपण विझवत नाही. आपण नवीन वर्षात पदार्पण करतो, पॉझिटिव्ह जायचं आहे. आणि ऑब्व्हियसली सगळे आम्ही मेणबत्ती विझवणार नाहीत. आता तिचं औक्षण वगैरे केलं जाईल, बाकी नंतर बोलूयाच. हा थांब ना थोडा वेळ थांब. वेट जस्ट अ मिनिट. हो येतात, केक कापल्यानंतर येतात. हो ये थांब. हा माहिती आहे त्याला. करा, हा तुम्ही पण करा. हा पूनम नाही आली का? अरे वा, तो पण बोलतोय चांगला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर उर्मी. हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. May God bless you, dear Urmi. Happy birthday to you.
Happy birthday to you. Happy birthday to you. थँक्यू. जेवण पण तुला ते ज्यूसची काय आपल्या घरामध्ये प्रॉपर आपला संवाद नाही होत पॅरेंट्स सोबत, कारण आपला मोठा दादा असतो तो आपल्याला कायम ओरडत असतो, किंवा बाबा असेल आई असेल तर ओरडत असतात. एक साधारण 15-20 वर्षापूर्वी एक 7च्या आत घरात मराठी चित्रपट आला होता, म्हणजे कोण खास करून मुलींसाठी. म्हणजे 7च्या आत घरात म्हणजे काय, तुम्ही आता आजूबाजूची जी वातावरण बघत असतील की मुलींसाठी किती डेंजरस आहेत वगैरे, लक्षात आलं ना. म्हणजे मीही 12वी, माझं प्रेम माझ्या बायकोसोबत 12वी झालं, माझी बायको वेगळ्या जातीची आहे. म्हणजे आज काय होतं, जेव्हा तुम्ही आपण शाळा कॉलेजमध्ये जातात तेव्हा काही मुलं बाईक घेऊन येतात, मग मुलींना काहीतरी चांगली चांगली गिफ्ट्स देतात आणि अट्रॅक्ट करतात, आणि मुली अट्रॅक्ट होतात. म्हणजे खास करून मला कुणावर आरोप करायचा नाहीये, पण आपल्या गावात ही अशी काही मुलं आहेत की ज्यांना मी आपल्या इंस्टाग्रामवर बघतो किंवा अजून फेसबुकवर बोलतो, म्हणजे त्यांच्या गळ्यात एवढ्या मोठ्या चेन असतात ना की मला वाटतं त्यांच्या वजनापेक्षा ते सोन्याच्या चेनच जास्त असतात. आणि नंतर लग्न झाल्यानंतर म्हणजे ती काही मुलं बघितली मी की साधारण 10-12 हजारांची नोकरी करतात. म्हणजे त्या मुलींना अट्रॅक्ट करण्याकरता काय काय करतात. म्हणजे लिटरली माझं, ती वेगळ्या जातीतली माझी बायको वाडवळ आहे आणि मला फक्त चांगलं बोलता येतं असं लोकांचा समज आहे, आणि माझाही गैरसमज आहे. म्हणजे माझं जेव्हा प्रेम झालं तेव्हा तिच्याकडे मोबाईल होता, म्हणजे आतासारखे मोबाईल नव्हते, फक्त ते आपण कॉलिंग एवढाच मोबाईल होता. आणि लिटरली तेव्हा माहिती आहे ते कॉईन बॉक्स होते, आणि अगदी फोन करण्यासाठी पण मला पैसे द्यायचे, आणि ती मला बोलली अरे हे बोलूच नको तू. आणि मग कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा असताना भेटायचो, माझ्याकडून तिने कधीच कुठली अपेक्षा नाही केली की एखादी चॉकलेट्स घेऊन दे किंवा मला ड्रेस. आणि माझी तेवढी आर्थिक कुवत पण नव्हती, कारण तसं घरचं वातावरण नव्हतं की तुम्ही न कमावता कुणाला मुलीला फिरवण्यासाठी काही पैसे देता, जसं वातावरण कधीच नव्हतं. आणि जेव्हा मी पोलीस भरती झालो तेव्हा ट्रेनिंगला असताना मला वाटतं आम्ही औरंगाबादसाठी कशात रात्री होते, तेव्हा तिला तिथून 3,500चं घड्याळ 2006 वगैरे पाठवलं होतं. पण तिच्याही अशा अवस्था अपेक्षा कधीच नव्हत्या. म्हणजे आज काय होतं, म्हणजे आज आपल्याकडे काही मुलं अशी आहेत की कमावतात 10-12 हजार कमवत नाही, पण आयफोन त्यांच्या हातात असतात 1.5-1.5, 2-2 लाखांचे, आणि मुली त्याला अट्रॅक्ट होतात. म्हणजे ह्या अट्रॅक्शनला तुम्ही बळी पडू नका. आणि काही असेल ना, आता उरू आता दिसते मोठी, फक्त तुमच्या एवढी ती आहे की ती 4थीला आहे फक्त आणि 10 वर्षाची झाली आज, तरी मी त्याच्यासोबत संवाद साधतो. ऐकते ना ग, मी तुला पण सांगतोय. म्हणजे हे काय, ती रोज भांडणं होतं तिला, मी घरात आलो ना, म्हणजे आहे सगळं चांगले आहे ती, पण ते काय अरे रोज बोलतो ना की आपले आई वडील आपल्याला घरातले कुठले. आता तुम्ही सैराट चित्रपट बघितला असेल, त्याच्यामधला फर्स्ट पार्ट मला पण आवडतो बघायला, मजा येते, सगळं प्रेम होतं. म्हणजे त्या चित्रपटातला जो त्या मुलीचं नाव काय आहे तिचं, आर्ची, मिस अर्चना, म्हणजे तिच्या बापाने तिच्या बंगल्याचं नाव पण काय ठेवलेलं असतं, मुलीच्या नावावरून ठेवलं असतं, काय अर्चना. आणि ती कुठल्या मुलाबरोबर जाते, एखाद्या, म्हणजे त्यानंतर तो पळून जातो, कुठे जातो, हैदराबादला. नंतर असा एक प्रसंग येतो की तिच्यावर बलात्कार होईल असा प्रसंग येतो, आणि ती घरातून पळून जाताना पण काय घरातले स्वतःचे दागिने घेऊन जाते. म्हणजे ते सगळं, म्हणजे हे तुम्ही रिअलाइज करा, आज तुम्ही चांगल्या वेल सेटल घरातून, म्हणजे नाखवाच्या मुली आहेत तुम्ही. आज आपल्या कोळीवाड्यातली अशी प्रकरणं आहेत की एखादी मुलगी आहे की त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर लाखो रुपयांची एफडी करून ठेवलेली आहे, आणि नंतर काय होतं, पण ते कुठल्या तरी मुलाच्या प्रेमात पडतात, आणि मग सगळं ते आईवडिलांचा पण संताप होतो. आणि हे म्हणजे कुठलाही आईवडील, मी सांगतो तुम्हाला की आता माझी मुलगी आहे आणि तिने कुणाशी प्रेम केलं, आणि तो काहीतरी मुलगा भंगार असला पाहिजे असं कुठल्या आईवडिलांना वाटतं. आता जेव्हा तुम्ही कामावर जातात तेव्हा तुम्ही थोडंसं जरी लेट झाला किंवा शाळेतून झाला तर काळजीने फोन करतात, पण तुम्हाला काय वाटतं, अरे आमच्या आईवडील आम्हाला काय करतात, त्यांनी आम्हाला कुठेतरी अडकवून ठेवलं. अडकवून नाही, आताची परिस्थितीच सगळी भयंकर आहे. आता तुम्ही काही साऊथचे पिक्चर असतील वगैरे, ड्रग्स देऊन वगैरे, अजून आता एक लव जिहादचे प्रकार वगैरे, हे जे प्रकार करतात की आधी आपल्याला दाखवलं जातं की त्याचं प्रेम आहे, पण जेव्हा तुमचं सगळी ही अगदी उच्च दर्जाची सगळी ही केसेस पाहिलेले आहेत. त्यामुळे हे सगळं करताना कुठल्या आईबाबाला वाटतं की आपल्या मुलांचं वाईट व्हावं, कुठल्याच आईबाबांना वाटत नाही. फक्त
हे सगळं तुम्ही ध्यानात ठेवत चला चला जेव्हा तुमचे आईबाप सांगतील तेव्हा. म्हणजे मला सगळ्यांना तुम्हाला एकत्र आणण्याचा उद्देश हाच होता. सगळ्या तुम्ही वेल सेटल आहेत, हे सगळं आहे, म्हणजे आपल्या आईवडील आपल्या चांगल्यासाठीच सगळं करतात, हे लक्षात. म्हणजे पटतंय ना तुम्हाला? तुमचे काही डाऊट्स असतील तर मला नक्की सांगा. म्हणजे ह्याच्यातून सगळ्या मुलींचा चेंज व्हायला पाहिजे. एक काय असतं प्रेम, काय असतं माहितीये का, पर्टिक्युलर एक वय असतं जे तुम्ही सायन्समध्ये शिकलात किंवा आपल्या म्हणजे तुम्ही जेव्हा वयात येतात तेव्हा शरीरामध्ये बदल होतात. पण त्या शरीरात बदल होतात मीन्स काय, आपल्याला भिन्न लिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटायला लागतं. म्हणजे मुलगी आहे तिला मुलाविषयी आकर्षण वाटायला लागतं, मुलाला मुलीविषयी आकर्षण. हा एक निसर्गाचा भाग आहे. म्हणजे कुणीतरी तुम्हाला जवळ असावं असं वाटायला लागतं, पण हा तो क्षणिक आकर्षण असतं, त्याला प्रेम म्हणत नाही. कारण तुमच्या शरीरामध्ये जे बदल होतात, म्हणजे मी म्हणेन की तुमचं ग्रॅज्युएशनचे नंतर जे तुम्हाला प्रेम होतं त्याला प्रेम म्हणतात. हे सगळं तुम्ही झटकन. आणि ह्या वयामध्ये आपल्याला काय वाटतं, म्हणजे हे वयच क्रांतिक, मी म्हातारा नाही झालो अजून, हे आपलं वयच क्रांतिकारक असतं की अरे नाही आम्हाला काहीतरी वेगळं करायचंय. आणि घरातलं सांगतात ते आम्हाला काहीतरी चुकीचं सांगतात, कारण समोरून तुम्हाला तसं कन्व्हिन्स करतात जो कोणी असेल तो. म्हणजे आता एखादा तुमच्यावर जो कोणी प्रेम करतो तो काय सांगतो, अरे मी तुझ्यासाठी काहीतरी जीव देईल, हे करेल. त्याला फक्त एकदा सांगायचं, जरा जीवदानीच्या डोंगरावर जा, उडी मार, वाचला तर तुझ्याशीच लग्न करील. कारण असे फसवण्याचे प्रकार सुरू असतात. म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो किंवा जावया मध्ये होतो, म्हणजे आम्हालाही आकर्षण वाटायचं शाळेत असताना, पण अरे ही मला आवडते, ही माझी, असं व्हायचं. ही फक्त तेव्हापुरतीच चर्चा होती फक्त ती. म्हणजे असं काय त्या मुलीला टच तर लांबची गोष्ट. म्हणजे आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षा कुठली होती माहिती आहे तुम्हाला, की जास्त बोलला तर मुलीच्या मध्ये बसवेल. आता जर बसवायला सांगितलं तर मुलं अजून गोंगाट करतील, अरे मुलीच्या मध्ये बसवायचंय वगैरे. म्हणजे या लांबच्या गोष्टी आहेत. आता म्हणजे ही माझी आता म्हणजे स्पर्श तर लांबची गोष्ट, आता सगळी दुनिया वेगळ्या दिशेने पोचलेली आहे. म्हणजे आम्हाला जे 10वीत कळालं ते आत्ताच्या 2री 3रीच्या मुलींनाही कळतं, कारण तुमच्या हातामध्ये काय आलेले, मोबाईल आलेले. आणि काही असेल, एखादा मुलगा तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्या दादाला सांगा, तुमच्या आईला सांगा, घरात कुणाशी तरी मित्र बनवा. म्हणजे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की आता आपण जेव्हा तुम्ही जेव्हा वाढदिवस साजरा करता, कोणी आपल्या म्हणजे मैत्रीण असतील किंवा मित्र असतील, अरे घरच्यांसोबत करा आणि असा संवाद साधत चला, कुणाला तरी मित्र बनवा. म्हणजे आता काही आता म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत किंवा मुलींच्या बाबतीत पहिल्या काही प्युअर ऍड असायच्या, म्हणजे आता सगळं फ्रँक झालं. पहिले चॅनल बदललं जायचं. मी उरूसोबत 2री 3री पासून सगळ्या गोष्टी फ्रँक करतो, कारण त्या तुमच्या जीवनाचा भाग आहे, लपवून काही नाही होत. म्हणजे मला काय सांगायचं तुम्हाला कळलं, लक्षात आलं ना. मग त्याच्यामधून काय की मग काय म्हणतात तो कमी संवाद झाल्यामुळे काय म्हणजे नातं जास्त हेच जातं. आणि मला म्हणजे खास करून हिलाही शिकवायचं आहे. म्हणजे आज तुम्ही सगळे ऐकते ना, हे सगळं आपल्याला हे करायचंय. तुमचं पहिलं टार्गेट काय असायला पाहिजे, शिक्षण किंवा तुम्ही जे काय करतात ते. तुम्ही सगळ्यात स्मार्ट आहात जेव्हा तुम्ही वेल सेटअप, तुमच्या मागे मुलांची लाईन लागली पाहिजे. मला हा संदेश यांच्या माध्यमातून द्यायचा आहे. आज आपल्या आई वडील असतील 7-7, 8-8 दिवसांसाठी बोटीत जातात, संपर्क नसतो. आई जाते सकाळपासून संध्याकाळपर्यंत मासे विक्रीला जाते. मग आपल्या मुलीवर लक्ष ठेवायला किती वेळ आहे, पण काहीतरी त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे, त्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नका. कारण आज ते मरतात, कुणासाठी मरतात, ऑब्व्हियसली तुमच्या लग्नाची प्लॅनिंग्स पण त्यांनी बनवली असतील ना, की मुलीला किती दागिने बनवायचे आहेत. म्हणजे मला एकच सांगायचंय, जो शोधाल तो चांगला शोधा, पण एवढ्या लवकर नाही, आणि आई वडिलांना विचारून वगैरे. ओके, म्हणजे ऐकतील ना तुम्ही नक्की माझं, कारण मला हा सगळ्या आपल्या कोळीवाड्यातील मुली असतील किंवा सगळ्यांना हा मेसेज पोचवायचा आहे. म्हणजे जो तुमच्या मागे लागेल ना त्याची लायकी पण पाहिजे, लक्षात आलं, आणि त्याला ओळखा. आणि तुम्ही मॅच्युअर्ड वयामध्ये हे सगळं केलं. ओके, जास्त लेक्चर झालं, आपण आता जेवण आहे. म्हणजे काय असेल, माझा नंबर घ्या, कधी माझ्याशी सुद्धा संपर्क साधत चला. कारण मी अशी काही प्रकरणं पाहिलेली आहेत. म्हणजे साधारण 4-5 वर्षापूर्वी आपल्या गावातल्या एका नागपाची मुलगी, आणि तिच्या नावावर प्रसाद साधारण 20 ते 25 लाख तिच्या बाबांनी, मी नाव घेत नाही, 25 लाख FD करून ठेवली होती. आणि त्या पोरीचे आई बाबा, म्हणजे आमचं घर तेव्हा तिकडे होतं, आणि आई येऊन माझ्या पाया पडायची, दाखवा, तुम्हाला सांगितलं तर लाज वाटेल, अरे निनाद काहीतरी कर, पण आमच्या मुलीला घरी आणून दे. लग्न पण झालं होतं, आणि पुन्हा नंतर काहीतरी त्यांचं डिस्प्यूट झालं, आणि ती मुलगी नंतरचा हे आहे. पण आपले आई वडील बाबा आहेत, नाखवा आहेत, त्यांना एक समाजात स्टेटस आहे. जेव्हा आपण पळून जातो, आपण गावात राहतो, फ्लॅटमध्ये नाही राहत, पण जेव्हा एखादी आपली मुलगी पळून जातो तेव्हा आई वडिलांना काय वाटतं, आणि पळून जातात, नंतर सगळं सुरळीत पण होतं. पण एखादा मुलगा भंगारात असेल तर आई वडील काय करू शकणार आहे, भोग तुझ्या कर्माची पोट. म्हणजे आपल्या आई वडिलांचं ऐकत चालेल. आता जेवण घेऊया आपण. हे सगळं घ्या.
हा एक आणि तो मुस्लिम मुलगा होता आणि त्याने सगळं त्याच्यामध्ये बोलला होता की ह्या सगळ्या असं काहीतरी ते प्रकरण खूप गाजलं. तर आता आपण गरब्यामध्ये जातो. आता तुम्ही आमचा धर्मच नाही म्हणत, मग तुम्ही कशी गरब्यामध्ये येतात? आणि कधी त्यांच्या मुली बघितल्यात आपल्या गरब्यामध्ये वगैरे? म्हणजे मला त्या लव जिहाद पासून सगळं लांब राहा, म्हणजे अशा म्हणजे उरला ते अगदी लहानपणापासून ते शिकवत आलेलो आहे. म्हणजे ह्या गोष्टीकडे कुणीही असं सांगेल असल्या काय म्हणतात अशा अट्रॅक्शनच्या पाठी नका लागू सगळं. ओके, म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं, अशा छोटी छोटी आमिष देणारी मुलं असतात. काही म्हणजे एक कधी बाहेरचा एखादा माणूस असेल तो तुम्हाला काही खायला देतो, ते खाऊ पण नका. जे ओळखीचा हे आता तुम्ही एखादा साऊथचा वगैरे पिक्चर वगैरे बघतात, एखादा खाण्यात पिण्यात देण्यात हे गोष्टी होतात. आता समजा एखाद्या तुम्हाला पिक्चरला जायचं आहे, म्हणजे असं समजू नका आपले आई वडील जरी शिकले नसले तरी त्यांना आपल्यापेक्षा जास्त नॉलेज असतं. मीन्स काय, त्यांनी पावसाळे पाहिलेले असतात, म्हणजे जास्त पावसाळे त्यांना जास्त अनुभव असतात. म्हणजे आपण कधीतरी पिक्चरला जातो, पण कधीतरी असं सांगा ना, आम्ही 4 मुलं आहेत आणि 2 मुलं आहेत, आम्ही पिक्चरलाच चाललो. तुम्ही तसं सांगितलं ना, मी 100% सांगतो तुम्हाला पाठवणार नाही, पाठवणार तरी नाही पाठवणार. म्हणजे काय होतं, काही खोटं बोलून जातात ना काही. हे बघा, तुम्ही कितीही म्हटलं ना तरी आपल्या आईबाबांचं तुम्ही काय असं समजू नका. काय मांजर काय करते, डोळे मिटून दूध पिते, माहिती आहे ना. मग तिला काय वाटते, मला कुणीच बघत नाही. पण आपल्या आई वडिलांचं पण लक्ष असतं. पण पर्टिक्युलर आपलं एज झालं ना का, तुम्ही पण म्हणजे आम्ही पण त्या स्टेजमधून गेलेलो आहोत, म्हणजे आवरत नाही वगैरे. पण सगळे म्हणजे हे जे आत्ता मी ज्या गोष्टी सांगतोय ना, जेव्हा तुम्ही लग्न झाल्यानंतर तुम्ही मुलांचे पालक व्हाल ना, तेव्हा तुम्हाला आई वडिलांच्या फिलिंग्स काय आहेत ना त्या कळतील. लक्षात आलं? म्हणजे काय ते चांगल्यासाठीच सांगतात. म्हणजे आता तुम्ही आपल्या काही मित्र असतात, मैत्रिणी असतात, कधी त्यांचा आई नसतो, बाबा नसतो. म्हणजे ज्यांच्याकडे जी गोष्ट नसते ना, तेव्हा त्या गोष्टीची म्हणजे आपल्याला अरे ही गोष्ट पाहिजे होती. हे बघा, आपल्या घरामध्ये कधी आई असते, आपलं भांडण होतं आणि कधी 2 दिवस बोलत नाही. मग आपण असं अरे आई मला हाक का नाही मारत, अरे तू शिवाय दे काय कर पण माझ्याशी बोल. लक्षात आलं ना? म्हणजे त्यांच्याशी फक्त बोलत चला. काय असेल ना, कोणी एखादा मुलगा अरे आई बाबा म्हणजे एक फ्रेंडली मोठा दादा असेल, त्याच्याशी फ्रँकली वातावरण ठेवत चला. म्हणजे सगळं नाही, पुढचं भविष्य सगळं चांगलंच आहे. तिलाही सांगितलेलं आहे मी की पहिलं करिअरवर फोकस कर, नंतर तुला प्रेम करायचं ते कर ना. मी पण प्रेम केलं ना, पण कधी आधी पहिलं करिअरवर प्रेम करा. मी पण प्रेमात लग्न केलं, पण ही वेळ नाही आहे ना. तू ग्रॅज्युएशन नंतर पहिला तुला जे काय अचिव्हमेंट तू ठरवलंय ते बन आणि त्यानंतर प्रेम कर. विरोध नाही करणार मी, फक्त तो हिंदू असायला हवा. बरोबर ना? तो फक्त हिंदू असायला हवा, हीच कंडिशन आहे तिच्यासाठी. अशी जात मला जातीचाच पाहिजे असं अजिबात नाहीये. फक्त आधी तू स्टेबल हो, फक्त हिंदू पाहिजे, मग कुठल्याही जातीतला. बटर चिकन आवडलं तर मग नक्की सांगा. पण तुमच्याकडे मला म्हणून जेवायला वाढदिवसाला मृणांक पण आला होता. मृणांक झोपला, प्रसाद जेवतोय आता. आणि बाकी मार्गशीर्ष असल्यामुळे अर्ध्याच लोकांनी चिकन खाल्लं, पण बाकी लोकांना मला सगळं हे व्हेज मागवावं लागलं मला. अरे कसल्याला असतायत तुम्ही? की आज वाढदिवसासाठी कशाला बोलवलं कळलं ना? म्हणजे आजचा विषय तुम्हाला पटला, पण ऐकणार का? ऐकलं पाहिजे. लक्षात आलं ना? आणि कोणी त्रास, एखादा मुलगा कुठली धमकी देत असेल तर बिंदास्त मला अर्ध्या रात्री पण फोन करा. आणि मित्रांनो, तुम्हाला आजचा विषय कसा वाटला, आणि जर विषय तुम्हाला तुमच्या घरातल्या मुलींपर्यंत पोचवा असं वाटलं तर नक्की पोचवा. कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावं हाच आमचा उद्देश आहे. आणि असे घरातले छोटे छोटे समारंभ आपल्या घरातल्या मंडळीसोबत साजरे करत चला आणि संवाद साधत चला. कारण काही घरात काय होतं, आपण एक छोटीशी गोष्ट होती आणि आपण अगदी शेवटपर्यंत घराच्यातल्या आई वडिलांशी संवाद साधत नाही. असं होतं ना कधी कधी, आपण भावाशी पण संवाद साधत नाही. म्हणजे गोष्ट मोठी नसते, म्हणजे एकमेकांच्या चांगल्यासाठीच असते, पण आपण गैरसमज निर्माण करतो. आणि गैरसमज संवाद साधल्यावर नक्कीच त्याचा निपटारा होतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि असेच नवनवीन प्रबोधनपर व्हिडिओ बघायचे असतील तर आपलं कोलियाचं बोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.